एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10. आपण काल पाहत होतो की भगवंतांनी उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला का नाही. ब्रह्मज्ञान सांगितलं ब्रह्मज्ञान काय असतं आणि कसं असतं, आणि ते सांगितल्यानंतर परत काय सांगितलं म्हणले, हे जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणले. हे जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर सद्गुरूला शरण जायचं, ते प्राप्त करून घ्यायचं. आणि कसं ब्रह्मज्ञान काय ते सांगितलं, आणि शेवटी परत सांगितलं हे जरी प्राप्त झालं म्हणले तरी काय केलं पाहिजे. अनेक लोकांचे अनेक मतं असतात म्हणले, त्यांच्यापासून सावध राहायचं. अनेक लोकांचे अनेक मतं येतं म्हणले, जर त्यांच्या नादी लागला तर हे तुला झालेलं ज्ञान काय होईल ते त्याच्यावरती मलिनता येईल परत. आता पाहूया 14 आणि 15 नंबरचा श्लोक. अथेशा कर्म कृत्तात्मम भोक्त कृणाम सुख दुःखयो नानात्वमथम नित्यत्वम लोका काला गमात्मात्मनाम मन्येषे सर्व भावानां संस्था उत्पत्ति किम यतः ततदा कृती भेदेन जायेते विद्येते चिघी. आता या कर्म करणाऱ्या सुख दुःख भोगणाऱ्या जीवांना अनेकत्व आहे असे तू मानत असशील, किंवा लोक काल वेद जीवात्मे हे नित्य आहेत असे मानत असशील, तसे स्त्री पुत्र आदी सर्व गोष्टींची स्थिती प्रवाह रूपाने नित्य आहे. त्यांची स्थिती मायामय नसून सत्य आहे, व भिन्न भिन्न पदार्थाच्या आकाराने ज्ञान उत्पन्न होते व नाश पावते असे मत जर तू ग्राह्य धरशील तर काय सांगतात की या कर्म करणारे सुखदुःखामध्ये सुखदुःख भोगणाऱ्या जीवांना कसं अनेकत्व म्हणजे काय, ते अनेक समजतात. एक परमात्मा नाही समजत, ते देव अनेक प्रकारचे, जीवसृष्टी अनेक प्रकारचे, शत्रू मित्र असे अनेक प्रकारचे तू समजतात. पण असे तू मानत असशील, तू पण असं जर मानत असशील म्हणले बघून तर काय म्हणजे उद्धवाला, तू सुद्धा जर असंच मानत असशील म्हणजे काय अनेकत्व, किंवा लोक काल देव वेद जीवात्मे हे नित्य आहेत असे जर तू मानत असशील तर ते तसे स्त्री पुत्र आदी सर्व गोष्टींची स्थिती प्रवाह रूपाने कसे नित्य आहे. स्त्री पुत्र म्हणजे काय, ही जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं का नाही, हा संसार जन्माला हा संसार करायचा, सुख दुःख बघायचे, हे सगळं जो असं प्रवाह रूपाने जर नित्य म्हणत असेल तर त्यांची स्थिती मायामय नसून, बघा त्यांची स्थिती काय नाही, मायामय नसून सत्य आहे. भिन्न भिन्न पदार्थाच्या आकाराने ज्ञान उत्पन्न होते व नाश पावते असे मत तो ग्राह्य धरशील तर. बघा काय, असं जर तू हे सगळे गोष्टी समजत असशील तर ह्या श्लोकामध्ये सांगितलं यांनी, नाना फळे अभिलाषिते कर्माचे जे कर्म करते सुख दुःखाचे जे भोगते अनेकत्व येथे अनंत. भगवंत म्हणतात की अनेक प्रकारचे फळे इच्छणारे कर्माचे करते सुख दुःख भोगते जीव नाना प्रकारचे व असंख्य आहेत, त्यामुळे त्यांचे एक मत आहे. असे एक मत आहे त्यांचे. काय, कसे एक मत त्यांचं, अनेक प्रकारची फळ येतं म्हणजे अनेक प्रकारची फळ इच्छणारे, ते इच्छा करणारे अनेक फळ, म्हणजे अनेक प्रकारे त्यांनी कर्म केलेल्या कर्मांचे अनेक प्रकारचे फळ भोगायला मिळतात, त्याच्यामध्ये सुख मिळतं दुःख मिळतं. हे सुख दुःख भोगणारे हे जीव अनेक प्रकारे वेगवेगळे जीव आहेत ना, मानव येतं, पशु येतं, प्राणी येतं, हे सगळ्यांचे असंख्य किती ते असंख्य आहेत आणि असंख्य मत आहे त्यांची. आणि सगळ्यांचं मत काय हे असतंच काय, हे सगळं वेगवेगळे आहे. लक्षात येते का काय, हा भेद आहे भेद सगळा. इथं एक परमात्मा कोण मानतंय का, कोणी मानत नाही, सगळे वेगवेगळे मानतात. म्हणती जे मानिती एकात्मता तरी एकाचेनी सुखे सुख समजता का एकाचेनी पापे पापता न घडे सर्वता सकळांशी कोणी सर्व विश्व एकच रूप आहे असे म्हणतात. काय काय म्हणतात, नाही सगळा परमात्मा एकच, अख्खं विश्व एक आहे, एकच देव आहे सगळा. पण ते मतही खरे नव्हे. पण त्यांचं मत कसं नसतं, ते खरं नसतं. का नसतं खरं त्यांचं, कारण एकाच्या सुखाने सर्वांना सुख होतं का, नाही होत. एकाला सुख झालं, आता असं आहे का मला सुख झालं म्हणून तुम्हाला सगळ्याला सुख झालं असं होतं का, नाही. कारण माझं सुख वेगळं, माझं दुःख वेगळं, तुमचं सुख वेगळं, तुमचं दुःख वेगळं, म्हणून दुःखही सुखही होत नाही आणि दुःखही होत नसतं. एकाचे दुःख, बरं एकाला दुःख झालं की बाकीच्या दुःख होतं का, नाही होत. त्याप्रमाणे एकाच्या पापाने सर्वांना पाप लागतं का, नाही लागत. ज्यांनी पाप केलं ते त्यालाच असतं, ज्यांनी पुण्य केलं ते त्यालाच असतं. मग ऐशे कर्मवादियांचे मत जीव नित्य आणि अनंत मुख्य ईश्वराचे नाही म्हणत करते इथे निज कर्म. आता जे कर्मप्रधान असतात बघ, कर्मप्रधान म्हणजे कर्मालाच मान्यता देणारे, कर्म सगळ्यात श्रेष्ठ मानणारे असे जे जीव येत त्यांचं म्हणणं असं त्यांचं मत आहे की जीव नित्य आहे, अनंत आहेत, प्रत्येकाला सुख दुःख यांची वेगवेगळी काय जाणीव असते. ईश्वर मुख्य नाही, कर्मच मुख्य आहे. ते काय म्हणतात, देवच नाही म्हणतात मुख्य, मुख्य काय कर्म आहे, केलं तर खायला मिळेल ना आपल्याला, असं त्यांचं मत असतं. काय मत असतं त्यांचं, आपण कर्म केले तरच आपल्याला खायला मिळेल,
म्हणून ते कर्माला त्यांनी प्राधान्य दिलेलं असतं, ईश्वराला ते प्राधान्य देत नाही. आणि ईश्वराला प्राधान्य देत नाही म्हणून ती कोण देवपूजा करत नाही, कोण देवाचे भजन करत नाही, भक्ती करत नाही. का करत नाही? कारण त्यांचं प्राधान्य कुणाला आहे? कर्माला आहे. मी पण जे स्फुरे स्फुरन ते प्रति शरीरी जीव भिन्न, त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण करता भोगता जाण म्हणता ती. आता मी पणाने मनात बघा, मी पणाने म्हणजे काय? मी आमका, मी तमका, का नाही? हे शरीराला मी मानणार आहे. मी पणाने जे अनुभव उत्पन्न होतो ना, मी पणाने मी असा, मी तसा, तो प्रत्येक शरीराने भिन्न असतो. तो प्रत्येक शरीराने भिन्न असतो म्हणजे तो प्रत्येक शरीरामध्ये कसा असतो? भिन्न असतो. कसं भिन्न असतो तो? आता समज तुमचा अभिमान वेगळा, माझा अभिमान वेगळा. तुम्ही स्त्री म्हणून तुमचा स्त्रीचा अभिमान, मी पुरुष म्हणून माझा पुरुषाचा अभिमान, कोणी पक्षी, कोणी प्राणी, हे प्रत्येकाला वागतं नाही. मी शरीर म्हणजे मी आहे, शरीर म्हणजे मी आहे असं प्रत्येकाला वागतं. म्हणून जीवही वेगवेगळे असतात व प्रत्येक जीवाचे स्वरूप हे तो कोणते कर्तव्य दाखवतो व काय भोगतो त्याप्रमाणे वेगळे आहे. म्हणून हे सर्व व्यापी एकच परमात्मा मानत नाही. काय होतं माहितीये का? प्रत्येक जण कसं असतं, सगळं शरीराला वेगवेगळे मानतात. त्यामुळे हे वेगळं, तो वेगळा, तो वेगळा, हा जीव वेगळा, तो जीव वेगळा. कारण ते देहावरून त्याचं स्वरूप समजलं जातं. मग हा पशु, तो पक्षी, आणि प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं समजलं जातं. त्यामुळे काय होतं, मग भोग भोगणारा वेगळा, कर्म करणारा वेगळा, हे सगळे असे वेगवेगळे अनेक वेगळ्या प्रकारचे लोक दिसायला लागतात. प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. म्हणून सर्वव्यापी असणारा एकच परमात्मा ते मानत नाहीत. मानतात का? नाही मानत. म्हणून मग देवी वेगळी, देव वेगळा, ईश्वर वेगळा, का नाही? असं अनेक प्रकार त्यांनी देवामध्ये त्यांनी काय केलेले आहेत? असे विभाग केलेले आहेत. मग त्यांनी परत आणखी जसा तुमचे जे 4 वर्ण असते, मग 4 वर्णाप्रमाणे परत 4 वर्णाचे 4 देव वेगळे. मग धनगरांनी खंडोबाचा त्यांचा देव तो, का नाही? मुसलमानांचा अल्लाह, हिंदूंचा कुणाचा पांडुरंग, कुणाचा कोणता, असं कुणाचं कुलदैवत वेगवेगळं, असं प्रत्येकाने मानलेलं असतं. एके विवंचना सावचित्त, लोक काळ श्रुती जीवित, अनिकत्वे अनित्य, हे वेदांत मत पै माझे. आता उद्धवा, तू आता पुढील विवेच्य लक्ष देऊन ऐक म्हणले. आता पुढे मी सांगतोय तुला, तू ध्यान देऊन ऐक म्हणले. असे माझे स्पष्ट वेदांत मत आहे की बघा, माझे असे स्पष्ट कसं वेदांत मध्ये मत आहे. कोण सांगते? भगवंत सांगतात. काय वेदांत मध्ये माझं मत आहे म्हणले असं की लोक, काळ, वेद व जीवित अनेक असल्यामुळे, अनेक प्रकारचे लोक इथं, काळ अनेक प्रकारचा आहे, वेदही काय आणि जीवत अनेक प्रकारचे असल्यामुळे ती अनित्य आहे. कशी ते अनित्य? हे सगळं अनित्य आहे का नाही? सांगा बरं. मग आज आपण जन्माला आलो, मग आता मी आलेलो जन्माला, आज मी 40-50 वर्षाचा झालो, मग आता पुढे राहीन का असंच? मी माझ्यामध्ये बदल होत चालणार आहे. रोज क्षणाक्षणाला बदल होतो का नाही बदल? म्हणून ते अनित्य आहे. उद्धवा, कर्मवाद्यांचे ऐशे मत, सत्य मानिल तुझे चित्त, तरी बुडविल निज स्वार्थ, अंगी अनर्थ वाजेल. म्हणून कर्मवादी मीमांसकांचे जे वरील मत तू जर खरे मानशील, बघा आता हे वरचं कर्मवादी हे मत कोणाचं आहे? मीमांसकाचं आहे, मीमांसक शास्त्राचं. त्यांचं म्हणणं आहे की कर्म श्रेष्ठ आहे, ईश्वर श्रेष्ठ नाही ते मानित. मग त्यांचं जर मत आपण खरं मानलं तर आपल्या हिताला मुक्षील. आपलं जे खरं हित आहे, आपलं हित काय खरं? प्रत्येक जीवाचं खरं हित कोणतं? आपली ओळख करून घ्यायची. नेमका देव कोण, मी कोण आहे, खरं देव म्हणजे मी का, मी वेगळा कोण आहे, हे आपण आपल्याला काय करून घेणं, त्याची ओळख करून घेणं सद्गुरूच्या कृपेने. हे खरं आपलं प्रत्येकाचं हित आहे. पण जर आपण त्या कर्माला सत्य मानलं, मी पण सांगायचं मत सत्य मानलं आपण, तर आपण काय करू? आपण कर्माच्या नादाला लागू. आपण कर्मच करीत बसू. नुसता कर्म केलं नाही पाहिजे असं नाही, कर्म केलं पाहिजे, पण त्याच्यामध्येच गुंतून बसू. आपण कर्म करता करता आपण आपली ओळख करून घेतली पाहिजे. परमात्मा कोणी, देव कोणी, त्याचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. नाही तर काय होईल? आपण आपल्याकडे अनर्थ होईल कर्मामध्ये आपण जो गुंतलो तर नुसताच. म्हणून तेचे अनर्थ म्हणशी कायसा, तरी कर्मवाद्यांचा भाव ऐसा, हा पूर्व पक्षाचा ठसा, अभिप्राय ऐसा परियशी. मग असा असणारा अनर्थ कोणता आहे नेमका? कसा होतो तो अनर्थ? तर तुला एक कर्मवाद्यांचा हा जे भाव आहे, म्हणजे जो पूर्व पक्ष आहे, म्हणजे कर्मवाद्यांना मानणारा जो हा पूर्व पक्ष आहे, तो पूर्व पक्ष काय आहे नेमका? पूर्व पक्ष म्हणजे काय? त्यांचं मत काय नेमकं तुला सांगतो म्हणजे ऐक. परमात्मा निर्विकार रूप, एक न मानिती सर्व स्वरूप, संन्यासू एकता म्हणते पाप मत जल्प मत्यवाद्या. बघा आता ज्यांचं मत आहे ना, यांचं मत सरळ सरळ आहे. बघा काय म्हणते ते, की परमात्मा हा निर्विकार असून तो एकमेव सर्वात्मा आहे. हे त्यांना मान्य नाही. कसा आहे परमात्मा? परमात्मा हा निर्विकार आहे आणि हा सर्व व्यापक आहे.
हे कुणाचं मत झालं? हे वेदाचं मत झालं. पण हे वेदांताचं मत त्यांना मान्य नाही. का मान्य नाही त्यांना? कारण संन्यास हा शब्द ऐकताच त्यांना मग ते पातक लागले असे दिसते. संन्यास शब्द एखाद्या म्हणलं ना आमच्या संन्याशी येतं, ते काय म्हणणार? काम नको धंदा नको करून भीक मागत खायचे तुम्ही का नाही? काम करायचे नाही, धंदे करायचे नाही, डोंगरात जाऊन बसायचं, जंगलात जाऊन बसायचं, भीक मागायचं, पण भुका लागली म्हणजे त्यांचं असं मत असतं. का? कारण त्यांनी कर्मश्रेष्ठ मानलेले. म्हणून त्याला काय लागतं, असं ऐकलं की त्याला काय होतं, त्याला पातक लागत असं वागतं. म्हणजे त्या गुसांनी असतो जे करीते त्या ती अनाधिकारी म्हणते, कर्म मुख्यत्व मानिते, वैराग्य नंदी. तिने म्हणते का? कारण त्यांचं मत असतं संन्यास घेणार असतो ना, ते संन्यास घेणाऱ्या माणसाला किंमत देत नाही. का देत नाही? कारण हे कर्मवादी येतं आणि संन्यास माणूस कर्म करतो का? नाही करत, म्हणून ती त्याला मानत नाही. जे कर्मवादी असतात ना, तो जो कर्म करत नाही ना त्याला मानित नाही अजिबात. काय म्हणतात नुसतं घरदार सोडायला नको, काय नको, नुसतं घरात बसून राहतात, काम नाही करायचं, काय नाही करायचं, ह्याला खायला कोण देईल असे म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांचं ही काय, त्यांचं महत्व कुणाला आहे? कर्माला आहे. म्हणून कर्मच मुख्य मानत असतात आणि म्हणून ती वैराग्य, ज्याच्याकडे वैराग्य आहे ना त्याची निंदा करतात. आता परमार्थ जर करायचं असेल तर त्याला वैराग्य पाहिजे. वैराग्य पाहिजे म्हणजे ते काय त्यांचं कसं असतं की ज्याला वैराग्य असतं त्यांना जास्त भोगायच्या हव्यास नसतो, त्यांना कर्माचा हव्यास नसतो, जसं होईल तसं होईल. पण ह्यांचं कसं अट्टहासाने करायचं. ज्यांचं कर्मावधी निष्ठा असते ना, कर्मश्रेष्ठ मानले त्यांनी काय करायचं? अट्टहासाने कर्म करायचं, भोगही अट्टहासानेच बघायचे. ते प्रारब्धाने मिळतं, नशिबाने मिळतं हे ते मानित नाहीत. म्हणून कर्म करून भोगी जे सुख, ते कर्म त्याजी ती निषेक, निष्कर्माशी कैचे सुख, परम दुःख त्या त्यागू. कर्म करावे, सुख भोगावे, जे कर्माचे त्याग करतात त्यांना सुख कुठली मिळणार सांगा बरं? कर्म करायचं, सुख बघायचं, आणि जे कर्म करत त्याला सुख मिळेल का? कारण कर्म केलं सुख की त्याचं पैसे मिळेल आपल्याला, भोग भोगायला मिळते, विषय भोगायला मिळते. कर्म नाही करत म्हणले सुख भोगायला मिळेल का? विषय भोगायला मिळते का? मिळणार नाही. म्हणून त्यागच अत्यंत दुःख देणार आहे असं त्यांचं मत आहे. कर्माचं त्याग करणं म्हणजे काय? अत्यंत दुःख देणार आहे असं मत आहे त्यांचं, कर्मवाद्यांचं. म्हणून वैराग्यानं घडावाया कारण, चो प्रकारे बोलती जाण, तेही सांगणे मी लक्षण सावधान परीशी. म्हणून विरक्ती येण्याची 4 कारणे सांगतो. विरक्ती येण्याची कारणाची 4 कारणे ते सांगतो म्हणजे ऐका. काय येत नाही विरक्ती, वैराग्य काय येत नाही ऐका मग आता. म्हणे ती अनित्य असं ते काय, तरी वैराग्य घडे ते ठाई, येते अनित्याची नाही वैराग्य काय ते जावे. कारण अनित्य असे जर काही असते तर विरक्ती आली असते का नाही सांगा? अनित्य काय असतं तर विरक्ती आली असती. पण इथे काहीच अनित्य नाही, तेथे कसले वैराग्य आणि कशाचा त्याग करावा बरं असं त्यांचं मत आहे. काय इथं आज अनित्य असतं, अनित्य म्हणजे नित्य, अनित्य असतं म्हणजे हे सगळं अनित्य अशा जर काही असते तर विरक्ती आली असती का नाही सांगा बरं? अनित्य असतं म्हणजे जे नित्य नाही ते नित्य नसणार. म्हणजे त्यांचं मत आहे बाबा, ही जर तुम्ही वेगवेगळे समजताय ना, असं काही आलं असतं मग विरक्ती आली असती. पण इथे काही अनित्यच नाही ना, ते कशाचे वैराग्य म्हणले उपाय आणि कशाचा त्याग करायचा म्हणले सांगा बरं? म्हणून वैराग्य होय चो प्रकारे, मीमांसाकच नित्य मानिती चारी, निज मताचा गर्व भारी चारी करी नित्य. तू आता जे मीमांसाकाचं मत आहे ना ते काय म्हणते? वैराग्याची 4 कारणे त्यांनी सांगितले. कोणती 4 कारणे सांगितली? नित्य आहेत असे त्या अभिमानाने मानतात. आणि ती 4 कारणे अशी बघा आता. काय? पहिला, कर्मप्रकाश वेदमूळ, तू आगम नित्य मानू आघळ, जीव नित्याचे म्हणे सकळ, भोगकाळ तोही नित्य. कर्माचे प्रकाशक कोणी येतं? वेद येतं. कर्माला प्रकाशित करणारा कोणी? वेद येतं. आणि त्या वेदाला तो नित्य मानतात. सर्व जीव नित्य आहेत, भोगाचा काळही नित्य आहे. ते काय म्हणतात? वेदाने सांगितलं का नाही कर्माला प्रकाशित केले वेद, म्हणजे वेदाने सांगितले कर्म करत जा, आणि वेदाला त्यांनी नित्य मानलंय. म्हणजे सर्व जीव कसा आहे? नित्य. नित्य म्हणजे जीवाला म्हणलंय बरं का, इथं परमात्मा किंवा आत्मस्वरूप नाही सांगितलं तर नित्य. आता ते कशाला म्हणतात? जीवाला म्हणलं त्यांनी नित्य. मग त्यामुळे भोगाचा काळ कसा? नित्य आहे म्हणले. मग भोग कसा भोगायला मिळणार? नित्य भोग बघायला मिळणार म्हणजे. जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत भोगच बघणार तो पण. येतील लक्षात. मग स्वर्गातील लोक भोगस्थान, वेदो बोलेला आपण, मिथ्या नव्हे वेद वचन, चारी प्रमाण नित्यत्वे. आता स्वर्गादी लोक जे भोगाचे स्थान आहे, स्वर्गादी जे लोक आहेत ना, स्वर्ग लोक असं, ब्रह्मलोक असं, हे काय? हे सगळे भोगाचे स्थान येतं. मस्त इथं पुण्य करावा आणि भोग बघायला तिथं जावा
असं यांचं मत असतं. असे प्रत्यक्ष वेदाने सांगितले. बरं, वेदाने पण ते सांगितलंय, काय म्हणले, तुम्ही पुण्यकर्म केलं ना, की पुण्यकर्म केल्यानंतर पुण्यकर्माचं फळ बघायला तुम्हाला स्वर्गात जायला मिळतं, स्वर्गातली भोग बघायला मिळतं. त्या ठिकाणी भोग कशीच बघायला, त्या ठिकाणी कर्मच करायचं नाही, फक्त भोग बघायचे. तिथं कर्म करायचं नाही, स्वर्गामध्ये कर्म करायला नाही, फक्त भोग बघायचे. कर्म इथं करायचं पुण्याचं, आणि त्या पुण्य साठलेल्या पुण्याचं भोग कुठं जाऊन बघायचा, स्वर्गात जाऊन बघायचं. आणि हे सांगितलं कोणी, वेदाने सांगितले. बरं, वेदवचन तर सत्य आहे, मग काय वेदवचन कसं, वेदाने सांगितलं कसं सत्य आहे, मग ते मिथ्या कसं होईल बरं? त्यामुळे या चारही गोष्टी नित्य प्रमाण रूप आहे. ह्या चारही गोष्टी कशा येतात, हे प्रमाण रूप येतं. म्हणजे आम्ही कर्माला श्रेष्ठ मानतो ना, त्याला काय येते, हे प्रमाण वेदाच, असं त्यांचं मत आहे. उद्धवा या परिपाही म्हणती अनित्य येथे नाही, वैराग्य करावे काही मिथ्या पाही वैराग्य. उद्धवा याप्रमाणे ते म्हणतात, जगात अनित्य असे काहीच नाही. तिथे वैराग्याचे काय काम आहे सांगा बरं? ह्या जगामध्ये दुसरं काही अनित्य आहे का? काहीच नाही. म्हणून इथं वैराग्याचं काही काम नाही, त्यालाच मिथ्या समजावे. कशाला वैराग्य पाहिजे म्हणले? जर येतं वेगवेगळं तुम्ही म्हणता ना, ठीक आहे, तुम्ही सांगताय ना, वेद सांगतोय ना, प्रत्येकाने आपापलं कर्म करायचं, प्रत्येक जीव हा नित्यच आहे, मग इथं कशाला वैराग्य पाहिजे कोणाला? मग हो का, भोग्य जरी नश्वर होते, अथवा माईका ऐकाही असते, तरी वैराग्य संभवते तव इथे असे ना. भोग्य वस्तू जर नश्वर असते, बघा, कारण त्यांनी सगळं सत्य मानलेलं आहे बरं का ताई. ही जी सृष्टी दिसते नाही सगळी, त्यांनी खरं मानलेली त्यांनी, आणि परमार्थामध्ये याला सगळं मिथ्या मानलेलं आहे. पण ती मिथ्या मांडित नाही, ती खरं मानते. मग त्यांचं काय मत आहे, ते असं म्हणते, जर हे भोग वस्तू येतात हे जर नश्वर असत्या, नश्वर असत्य किंवा काही माईक असते, तर त्या संबंधी वैराग्य संभवले असते. बघा, हे पूर्वपक्षाचं मत आहे. म्हणजे पूर्वपक्षाचं मत म्हणजे यांचं काय मत आहे, की जर तुम्ही ह्याला काय म्हणता, मिथ्या आहे सगळं, मग मिथ्या म्हणावा, तर मग कशाला वैराग्य पाहिजे? मिथ्या आहे ना, वैराग्य कशाला पाहिजे मग तुम्हाला? मग सत्य आहे म्हणून तुम्ही म्हणता, तुम्हाला याला वैराग्य पाहिजे म्हणताय तुम्ही, पण तरी तसे मिथ्या किंवा माईक इथे काहीच नाही असे ते म्हणतात. म्हणून ते काय म्हणतात, म्हणून इथं मिथ्या पण नाही, माईक नाही, जे डोळ्याने दिसतंय ना तेच खरंय, जे भोगायला मिळतंय ना तेच खरंय, जे आहे ना तेच खरंय. म्हणून तुमचं मिथ्या मत आम्हाला मान्य नाही आणि काहीच मान्य नाही, असं त्या मीमांसकांचं म्हणणं आहे. म्हणून जीवाच्या भोग पदार्था संक्रचंदनादी वनिता, त्यांशी प्रवाहरूपी नित्यता म्हणते तत्वता सोमते. आता जीवासाठी भोग असे बघा, आता जीवासाठी भोग आहेत, काय भोग आहे जीवासाठी? स्त्री असल, फुल असल, सुगंध असल, इत्यादी जे काही पदार्थ आहे ते नेहमी असल्यामुळे त्यांना नित्यत्व असे म्हणता येतं. सांगा बरं, आता प्रत्येक जीवाला पुरुष आहे, स्त्री आहे, आहे का नाही? फुलं आहेत, फुलाचा सुगंध आहे, बाकीचे खाद्यपदार्थ आहेत, सगळे पदार्थ आहेत का नाही? मग हे पदार्थामध्ये आहेत का, नित्य का नाही पदार्थ? का जाते ते सांगा बरं तुम्ही? नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बरं का, हे नित्य येतं. म्हणून ते काय म्हणते बघा, आत्मा आहे जग नाही, हे घडलेचे नाही कही, जळे विन समुद्र पाही उरला नाही सर्वता. जळा वाचून समुद्र असू शकत नाही. जळा वाचून म्हणजे पाण्याशी समुद्र असतो का? नाही. तसं त्याप्रमाणे जगत नसताना आत्मा ही संभवत नाही म्हणले. मग तुम्ही म्हणता जगतच नाही फक्त आत्माचे, मग जर आत्माच आहे जगत नाही म्हणले, मग आत्मा कसा राहील? जगत आहे म्हणून आत्मा आहे म्हणले, म्हणजे संभवतच नाही. पूर्व पक्षाचं मत पण कसं आहे बघा, कधी खरं वागतं का नाही त्याचा पण विचार केला तर, अरे ते खरं बोलतात असं वागतं ना आपल्याला. मग सृष्टी प्रवाह रूपी नित्य, पितृपुत्रत्व अखंड भात, कर्मस्तव येता येत सृष्टी नित्य हे न घडे. बघा, आता जगातल्या ज्या घडामोडी चाललेल्या आहे, सगळ्या जगातल्या जे घडामोडी चालल्यात ना, सगळा व्यवहार चाललाय, व्यापार चाललाय, जन्माला येणं मरणं, हे सगळं जे चाललेलं आहे हे कसं आहे, सतत चालू आहे. हे कसं सतत चालू आहे. यामुळे जग नित्य आहे, पिता पुत्र यांच्या रूपाने जगाचा व्यवहार सतत चालू आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, जग नित्य आहे, पिता आहे, आज पिता आहे, आज पिता आहे ना तेव्हा, आज कोणी, आज मुलगा आहे, उद्या पिता होईल. मग उद्या पिता झाला की तो जो पिता झाला त्याचा जो मुलगा आहे तो उद्या परत पिता होईल. म्हणजे काय, ह्या रूपाने हे सगळं सतत काय, सतत असं वाहत आहे, वाहत नित्य असणार आहे. काय, जसे नदीचं पाणी आहे, नदीचं पाणी असणार, जर उगम पावले तिथून निघाले की समुद्राला मिळत. मग आपल्या गावामध्ये जी नदी आलेली, त्या गावातलं पाणी आपण आज त्या नदीपाशी गेलो, उद्या गेल्यावर तीच पाणी का परत? ते पाणी पहिलं कुठे गेलं? म्हणजे नित्य प्रवाह रूपाने ते पाणी चालू आहे. तसं हे मुलगा पिता झाला की परत परत मुलगा होतो, परत पिता होतो, तो पिता की परत त्याला मुलगा होतो, परत तो पिता होतो, असं प्रवाह रूपाने सतत चालू आहे. म्हणजे
हे नित्य आहे, असं अशा पद्धतीने काय ते नित्य आहे. म्हणून कर्मासाठी हे सर्व येता येत असते. कशासाठी चाललेली सगळं कर्मासाठी, ही कर्म सतत चालू राहावं म्हणून. तेव्हा सृष्टी अनित्य ठरत नाही. म्हणजे त्यांचं असं मत आलं की ही सृष्टी खोटी नाही, सृष्टी खरीच आहे, पूर्व पक्षाचं मत आहे. नित्य असे ईश्वर करता हेही न घडेगा तत्वता, नित्याचा कोण नव्हे करता ईश्वर सर्वता येत नाही. आणि जे वस्तू नित्य आहे तिचा ईश्वर करता असे कसं शक्य आहे म्हणले सृष्टी कशी नित्य आहे म्हणले, आणि मग हे सृष्टी नित्य आहे, तिचा ईश्वर आहे, ईश्वर सगळी सृष्टीमध्ये करतोय, हे नाही होऊ शकत म्हणले. का होऊ शकत नाही? कारण त्यांचं मत बरं का, ते काय म्हणतात, कारण नित्य वस्तूला करत्याची मुळीच अपेक्षा नसते. कारण जी नित्यच आहे ना, मग त्याला करता कशाला पाहिजे? ते सोय म्हणजे कसं आहे, स्वतः होऊन ते काय होतंय, तयार होतंय, वस्तू तयार होते, नाश पावली की परत त्याच्या रूपाने परत दुसरी तयार होती. जसं आज बीज आहे, ज्वारीचं बी आहे, आज ज्वारी आपण लावली, त्याला काय झालं, त्याला झाड आलं, त्याला परत कंस आले, परत काय झालं, ते बीज रूपाने आलं, परत लावलं आपण, सतत प्रवाह रूपाने चाललेलं आहे ते. मग ह्याचं करणार कोणी दावा, ह्याला करता कसं काय म्हणायचं? ते मनाने होतंय सगळं. म्हणून ईश्वराचा सर्वत्र अस्तित्व नाही, म्हणून ते ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. म्हणजे पूर्व पक्षाचं मत आहे. पूर्व पक्ष सांगतोय, मीमांसकाला सत्य मानणारा, मीमांसक शास्त्र आहे ना त्याला सत्य मानणारा, तो असं म्हणतो की ते ईश्वराचं अस्तित्वच नाही, ईश्वर सत्यच नाही, म्हणजे तो करताच होऊ शकत नाही ह्या सृष्टीचा. वेदांती स्वरूप भूत आत्मा ज्ञान स्वरूप म्हणत, हे इनगडे गा येत ऐशे सोमत बोलते. बघा अजून काय म्हणतात ते म्हणतात वेदांतांच्या मताप्रमाणे आत्म्याला ज्ञानरूप म्हटले आहे, पण ते खरे नाही. वेदांताचं मत खोडून काढते ते. आज अनेक शास्त्र आहेत बरं का, अनेक संप्रदाय असे आहेत, ते काय करते, वेदांताचाच आधार घ्यायचा आणि त्यालाच मोडून काढायचं. आहेत का नाही? भरपूर संप्रदाय आहेत बघा असे. अभ्यास कोणाचा करायचा? वेदांताचा करायचा आणि त्याला मोडून काढायचं. कशाने मोडून काढायचं? आधार त्यांचाच द्यायचा, प्रमाण त्यांचे द्यायचे आणि त्यालाच मोडून काढायचं परत. अनेक संप्रदाय आहेत असे. तसं हे पूर्व पक्षाचं मत आहे, तसं ते सांगते तुमच्या वेदाने असं सांगितलंय ना, पण ते खरं नाही. घटपटाकार पाहता ज्ञानाशी त्रिक्षणावस्था, आत्मा ज्ञान स्वरूप म्हणता लाज सर्वता त्यानं ये. बघा सृष्टीतील निरनिराळे पदार्थ दिसतात का, वेगवेगळे पदार्थ सगळे, आणि आकाश पाहत असताना जे ज्ञान होते ते फक्त 3 क्षण टिकते, असे ज्ञान क्षणिक असतात. आत्मा ज्ञान स्वरूप आहे असे म्हणण्यास वेदांताचा त्याला लाज कशी वाटत नाही? बघा वेदांताची लाज काढली. काय म्हणतात ते म्हणते हे सृष्टीचे जे वेगवेगळे जे पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ, आकाश असेल, आकाश पाहत असताना आपल्याला जे काही ज्ञान होतं ना, हे ज्ञान होत असताना किती टिक्काळ टिकतं, फक्त 3 क्षण टिकतं म्हणले. मग असे ज्ञान क्षणिक असताना आत्मज्ञान स्वरूप कसं, आत्मच ज्ञान स्वरूप आहे असे जे वेदांत सांगतोय, त्याला लाज वाटते का वेदांताला? असं यांचं म्हणणं आहे. एव वेदांताच्या ठाई आत्मा निश्चय दृढ नाही, मोक्ष म्हणते जो काही तोही पाही मिथ्याची. म्हणून त्यांचं मत असं आलं, जर तुमचं ज्ञानच खोटं आहे, तुम्ही जे असे बोलतात, असे बोलून जे कर्मवादी वेदांत सुद्धा काय करतात, ते त्यांचा दृढ विश्वास ठेवत नाही, ते म्हणजे विश्वास ठेवत नाही वेदांतावर ते. आणि वेदांत ज्याला मोक्ष म्हणतात ना, तोही मिथ्याचे. म्हणलं कशाचं आलाय मोक्ष, कशाचं काय म्हणले, प्रत्येकाला ते जन्माला यावं लागत आहे, म्हणून त्यालाही ते खरं मानत नाही. इंद्रिय सुखेविन सुख मोक्ष म्हणते ते अविवेक, इंद्रिय द्वारा जीवाशी हरिक भोगिता ही मूर्ख न मानिते. इंद्रियजन्य सुखा वाचून मोक्ष सुख मिळते, हे त्यांचे म्हणणे योग्य नाही. त्यांचं म्हणणं काय, इंद्रियजन्य सुखा वाचून म्हणजे जे आता आपले इंद्रिय येतं, पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, यांना जे सुख मिळतं, कशाने सुख मिळतं? त्यांना भोगल्यानंतर. मग ते सुखापुढे हे मोक्ष सुख काय दाव म्हणले, काय योग्य का म्हणले? सुख नाही का? कारण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव कशाने? तो इंद्रियाने येतोय. मग हे मूर्ख वेदांत काय म्हणतात, ते मिथ्या येतं. म्हणजे आज प्रत्यक्ष सांगा मला, डोळा पाहतोय, जीभ काय घेते, चांगली चव घेते का नाही, त्वचेला हात लावला की स्पर्श झाला की मऊ स्पर्श, खरबड सगळं जाणवतं का नाही? मग हे सगळं जाणवत असताना हा आपल्याला काय साक्षात भोगायला मिळतोय, आणि ही शास्त्र सांगतोय ती मिथ्या आहे, खोटे. कसं काय होऊ शकतंय? असं त्यांचं मत. मग देहे विनविदेही सुख भोगे जे कोणी कही, अद्वैतवादी जल्पते काही ते सत्य नाही सर्वथा. म्हणून देहा वाचून कोणी मूर्ख कधी सुख भोगले आहे का? सांगा बरं. काय म्हणते ते, ध्येय सोडून कोणाला सुख भोगता आलंय का? आणि मग तुम्ही आधी ध्येय बात करायचा, ध्येयच खोट्या म्हणायचा, सगळं ही विश्व खोटं म्हणायचं, आणि मग तुम्ही सुखी व्हायचं. की कुणी बघितलं सुख तसलं? त्यांचं मत काय म्हणते बघ, काय कोणी बघितलं, हाय तोपर्यंत आयुष करून घ्यायची, मेलं म्हणजे गेलं, कोण गेल्यापर्यंत तिथं बघायला काय चाललं काय नाही म्हणतात का लोक? कितीतरी लोक असे म्हणणार आहेत. तसं यांचं मत आहे, दे आहे ना, मग दे आहे तोपर्यंत सुख भोगायचं इंद्रियानी सगळं.
देह आहे तोपर्यंत सुख बघायचं. पण देहा वाचून जो कोणी म्हणत असतं ना सुख मिळतंय ते मूर्ख येतं, मूर्ख असं त्यांचं मत आहे. काय म्हणतात ती, त्याला मूर्ख म्हणतात. का? कारण अद्वैतवादी त्या सुख संबंधी व्यर्थ बडबड करतात, ती खरं मानत नाही. जे अद्वैतवादी आहेत ना ते काय म्हणतात, त्या सुखाबद्दल व्यर्थ बडबड करतात, ते वेदांच्या भाषेला वेदांताला खरं मानत नाहीत. म्हणून जीवाशी जेणे सुखप्राप्ती जे ते इंद्रियाची नाही म्हणती, डोळे फोडून देखणी होती तशी वेदांती वेदांत्या. म्हणून ज्याच्या योगाने जीवाला सुख होते त्या इंद्रियांना मिथ्या समजणे. बघा आता आपण मग अशीच बघितलं ना, ह्या इंद्रियाने सुख होतं का नाही सगळं जीवाला, त्याला सुख खोटे म्हणायचं. आणि डोळे फाडून घेऊन डोळेच होण्यासारखं आहे. म्हणजे काय, डोळे फाडून बघायचं, वस्तू दिसती आणि म्हणायचं खोटी येते. बघायला मिळतोय, चांगलं जाणवतोय बघताना, आणि म्हणायचं खोट्या येतो. असं कोणी सांगितलं म्हणायचं ते सरळ सरळ. म्हणून भगवंताने आधीच सांगितलं मागच्या श्लोकामध्ये. काय सांगितलंय म्हणले, उद्धवा तुला हे ज्ञान सांगितलंय ना, हा मग बघ हे ज्ञान असं आहे. परंतु म्हणले काय, इथं अनेक मताची लोक येतं आहेत का, अनेक संप्रदायाची लोक येतं आणि प्रत्येक संप्रदायाची अनेक मतं येतं. पण त्यांच्यापासून सावध राहा म्हणले. तो का सावध राहा, कारण त्यांचे विचार असे आहेत. म्हणून भगवंताने सांगितलं उद्धव सावध व्हा म्हणून. आपण पण सावध व्हा म्हणून आपण त्याचा अभ्यास करायचा. त्यांची मतं कशी येतं, अशी येतं. आपल्या शास्त्राला ते मानत नाहीत. मग येत ईश्वराची नाही पुढा, मा तो फळ देईल का बोल कुडा, अद्वैतवादी मूर्ख गाडा, नागवी मुळा वैराग्य. त्यांचं असं मत आहे, ईश्वर जर मुळात खराच नाही, ईश्वरच खरा नाही ते म्हणतात. कुणी बघितला म्हणजे ईश्वर, बघितलं का देव आतापर्यंत, कोणी दिसला का कोणाला, मग कशावर त्याला खरा म्हणायचा. त्यांचं मत आहे, जे खरं दिसतंय त्याला खोटं म्हणायचं आणि जे दिसत नाही त्याला म्हणायचं खरं. जर याचा बारीचा विचार केला तर खरं वाटतं का नाही सगळ्या गोष्टी. मग माणूस बोलन का नाही सांगा बरं. एखादा साधक जर असं आणि साधक जर यांच्याकडे गेला, ह्यांनी त्याला जर घेतला असं ह्याच्यामध्ये आणि सांगायला लागल्यावर त्याला खरं वाटतं का, हा कुठं खरंच देव कुठं दिसतोय बरं. हे जे दिसतोय त्याला आपण खोटं म्हणायचं आणि जे दिसत नाही त्याला खरं म्हणायचं का. म्हणजे ते काय म्हणतात, मग ईश्वर जर मुळात खराच नाही तर तो फल देईन कुठून तुम्हाला. मग ते तो ईश्वर फळ देतो ही खोटेच आहे. म्हणून अद्वैतवादी लोक स्वतः मूर्ख आहेत आणि आज्ञा लोकांना वर्गाच्या निमित्ताने ते मूर्ख बनवतात. बघा त्यांचं काय म्हणते, जे अद्वैतवादी आहेत ना, अद्वैतवादी म्हणजे एकच सत्य ब्रह्मसत्य मानणारे, परमात्मा सत्य मानणारे, बाकी सगळं खोटं मानणारे, असे जे लोक आहेत हे सगळे मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे आज्ञानी लोकांच्या वैराग्याच्या निमित्ताने काय ते करतात, मूर्ख बनवतात. म्हणजे दुसऱ्याला म्हणजे वैराग्य काय, अज्ञान काय, ज्ञान काय, ह्याच्याद्वारे काय करतात ते सगळ्याला मूर्ख बनवतात. असं त्यांचं काय मूर्ख बनवतात, त्यांचे पोट भरण्यासाठी धडधडत असतं. काय पोट भरण्यासाठी काय करतात, लोकांना फसवतात म्हणजे असं काहीतरी सांगून. मग गाव ठाऊन पदवी तो मिथ्या ईश्वर धरून जीवी, कर्म नैराश्य करावी अथवा सांगवी कर्माते. बघा त्यांचं असं मत आहे, ज्याला गावच नाही, ज्याला कधी ठावच नाही, ज्याची कधी स्थिती नाही, त्याची पदवी नाही, अशा मिथ्या ईश्वराची मनात कल्पना तरी कशी काय करायची बाबा, कसा त्याला पाहायचा. लोकांकडून कर्माविषयी आळस कर्मत्याग या गोष्टी करून घेतात. ही लोक कोणती, ही वैराग्याला सांगणारी. जो कधी ईश्वरच बघितला नाही, त्याचं गाव कोणतंही माहित नाही, त्याचं ठिकाण कुठे माहित नाही, आणि असं ईश्वराचं काय करायचं, याला नादी लावायचं बरं का. मिथ्या असणार ईश्वर याचं काय मनामध्ये कल्पना करून द्यायची लोकांनी, आणि त्याला काय करायचं, कर्मापासून त्याला वेगळं करायचं, त्याला कर्म करून द्यायचं नाही, कर्माचा त्याग करायला लावायचा. जा जंगलात जाऊन बस, जा कपरीत जाऊन बस, बस घरात डोळे दाखवून, वैराग्य आलं पाहिजे. हे काय म्हणले, सगळे उघड फसवायचं काम आहे, असं त्यांचं मत आहे. कोणाचं, मीमांसकवाल्यांचं बरं का. म्हणजे जे वेदाला न मानणार येते त्यांचं मत, त्यांचे मत चाललेलं नाही तर गोळ होईन परत. नर देही ज्ञान उपजले तेने देहीची नाशिले, फळे वृक्षमुळे छेदिले कोणी देखील कुठेही. आता मनुष्य देहात ज्ञान प्राप्त झाले, मनुष्य देह प्राप्त झाला, त्यात जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं व ज्ञानानेच देहाचा नाश होतो झाला, असे कसं काय म्हणतात बरं. म्हणले काय म्हणले, मनुष्य देहामध्ये फक्त ज्ञान प्राप्त करता येईल. बरं ठीक आहे, येतं प्राप्त करायला, केलं तुम्ही प्राप्त. मनुष्य देहामध्ये ज्ञान प्राप्त करायचं आणि ते ज्ञान झालं काय म्हणायचं, परत ज्या देहामुळे ज्ञान प्राप्त झालं ना त्याच देहाला खोटं म्हणायचं. हे मूर्खपणाचं बोलणं नाही का बरं. पण झाडाला फळ येतात, त्या फळाने झाडाचे मूळ तोडून टाकले, असे कुणी कुठे पाहिले का सांगा बरं. म्हणजे आता आंब्याचा सीझन आहे आणि आंब्या झाडाला काय आले, आंबे आले, कैरे आले सगळ्या, आणि मग आता काय झालं, कैरे आले म्हणजे त्या कैऱ्यांनी काय केलं, झाड तुटून टाकलं म्हणले ते. तसं म्हणले हे जे मनुष्य देह आहे, त्या मनुष्य देहामध्ये ज्ञान होतं, कोणामुळे होतं ज्ञान, ह्या देहामुळे ज्ञान होतं. बरं आता ह्या देहामुळे ज्ञान झालं, त्या ज्ञानाने काय करावा, हा मनुष्य देहच खोट्या करून टाकायचा. हा देहच नाही म्हणजे खोटा, या मिथ्या. ज्ञान कोणामुळे झालं, याच्यामुळे झालं, कसं काय म्हणायचं. एखादा बदलून माणूस ना विचार करीन का नाही सांगा, यांच्या बोलण्याला किती पटून ते लोक आहे बघा ना.
किती पटून सांगत येत. म्हणून आज कितीतरी साधक येतं बघा, असं वेगळं कुणी असं वेगळंच मत आलं ना कोणी सांगायला आणि त्यांच्यात गुंतले ते की लगेच त्यांनी झाले त्यांच्यासारखे परत का त्यांचं म्हणणं फक्त त्यांना लगेच खरं म्हणते तुम्ही सांगताय ते. म्हणून ज्ञानाचे परिपाक दशे म्हणती अवघा संसारोची नाशे सृष्टी प्रवाह रूपी नित्य आशे नित्य नाशे कैसेनी. पण ज्याला ज्ञान परिपक्व झाले असे म्हणतात तो संसार नाश पावतो असे वेद म्हणतात. काय म्हणतात? ज्याला परिपक्व ज्ञान झालं ना त्याच्या दृष्टीने संसारच नाही असं ते वेदांचं मत आहे. पण संसार प्रवाह रूपाने नित्य आहे, मग त्या नित्याचा नाश कसं काय होणार आहे सांगा बरं. संसार कसा आहे? नित्य प्रवाहाने. नित्य प्रवाहाने म्हणजे आज जेवढे दाणा लावला तो उगवला, त्याला परत दाणे आले, दाणे आले की परत ते दाणे खाली पडतात, परत दाणे खाली पडले की त्याला परत काय झालं पाणी मिळालं, थोडंसं वातावरण तयार झालं की परत उगवतं, परत त्याला दाणे देतात. अशी नित्य प्रवाहाने सृष्टी चालू आहे. मग ह्याला मिथ्या कशी काय म्हणायची? काय म्हणतात ते? ह्याला मिथ्या कशी काय म्हणायची? हे वेदाला कळतच नाही म्हणतात काय? वेद मूर्खची. मनुष्याचे हृदयचे ज्ञान तेने संसाराचे निर्दळन तरी खद्योत तेज जाळीले जाण गहन गण सशी सूर्य. बघा, मनुष्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान उपजते म्हणजे काय होतं? जन्माला येतं ज्ञान व त्या ज्ञानामुळे संसाराचा बाध होतो. बरोबर आहे का ना? आता ऋतजयंती शास्त्राने सांगितले त्याच्या ठिकाणी ज्ञान तयार होतं आणि ज्ञान तयार झालं की होतं संसाराचा बाध होतो म्हणजे संसार मिथ्या होऊन जातो. असे म्हणवायचे म्हणजे काजव्याने नवग्रह चंद्र सूर्य यांना जाळले असे म्हणण्यासारखे म्हणजे. बघा आता ते प्रमाणपणे दृष्टांत त्याच्यात म्हणजे ते ज्ञान त्याला ज्ञान त्या मनुष्य जन्माला आल्यावर त्यांनी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि ज्ञान प्राप्त केलं त्यांनी संसार खोट्या म्हणायचं असं म्हणणं म्हणजे कसं आहे? जर काही काजवेने काय केलं, काजवेने किंवा नवग्रहाने चंद्र सूर्य यांना जाळून टाकलं असं म्हणण्यासारखं म्हणले. हे इथं लक्षात काय चाललं ते म्हणून एवम करून जाता निवृत्ती केले कष्ट ते मिथ्या होते इंद्रिय विन सुख प्राप्ती नवे निश्चिंती जीवाशी. असे कर्मवाद्यांचे मत आहे. अशा प्रकारे निवृत्ती अंगी बांधवताना केले जाणारे कष्ट व्यर्थ ठरतात. बघा, असे काही कर्मवाद्यांचं मत आहे. आता सगळं मत चाललंय कुणाचं? कर्मवाद्यांचं. मग त्यांचं असं मत असल्यामुळे ते काय म्हणतात? अशा प्रकारे निवृत्ती अंगी बांधताना केले जाणारे कष्ट सगळे कसे व्यर्थ झाले. मग जर हेच मिथ्या मानले आतापर्यंत केलेलं सगळं व्यर्थ झालं. म्हणून जीवाला इंद्रिया वाचून सुखप्राप्ती कधीच होत नाही असं त्यांचा ठाम निश्चय झाला कर्मवाद्यांचा. जीवाला इंद्रिय सुखाशिवाय इंद्रियाच्या सुखाशिवाय तर सुखच मिळत नाही. आणि आपलं आणि परमार्थ मत काय? वेदाचं मत काय? इंद्रिय सगळे काय करायचे? संकुच म्हणजे आवरून घ्यायचे सगळे, डोळे दाखवून घ्यायचे आणि वृत्ती कुठं लावायची? आतमध्ये लावायची. मग तुम्हाला वैराग्य तयार होईल आणि मग तुम्हाला आत्मज्ञान होईल. मग आत्मज्ञान झाले तुम्हाला सुख प्राप्त होईल. पण ह्यांचं मत काय? इंद्रियाशिवाय इंद्रियाचं सुख जर भोगत नसले तर मग सुख कशाचं म्हणायचं ते? असं त्यांचं म्हणे. म्हणजे हे दोघांचा परस्पर विरोध आहे. कसा विरोध आहे? परस्पर विरोध आहे कर्मवाद्यांचा आणि वेदांचा. आता या लागी निवृत्ती ते वृथा कष्ट सर्वाशी प्रवृत्तीच्या अतिश्रेष्ठ कर्म करून या उद्भट फळे वरिष्ठा भोगावी. म्हणून निवृत्तीमध्ये वृथा कष्ट आहे. निवृत्ती म्हणजे काय? मोक्ष मार्गाला जाणं. मोक्षाच्या मार्गाला जाणं काय? नुसता कष्ट आहेत म्हणले, काहीच नाही म्हणले. आता जो त्या मार्गाने चाललाय त्याला वाटत असं मग काय नुसतं मरमर मरायचंय, तर पोटभर खायला नाही, राहायला नाही, घर नाही, कोणी त्याला चांगलं म्हणत नाही, कोण आपलं म्हणत नाही, सगळ्यांनी त्याला असं बाजूला टाकून दिलेला असतो का नाही? परमार्थ करणाऱ्या माणसाला असतो का कोण पाहुणे रावळ्यामध्ये आहे तो? कधी कोणाच्या कार्यक्रमाला आहे का सांगा बरं? कधी त्याला राहायला घर चांगलं आहे? जरी घर असलं त्याला भोग भोगायला चांगले आहेत? काहीच नाही त्याला. मग म्हणजे काय सगळं कष्टाचे त्याला कामाधामाचे. बरं, ज्याने सुख मिळायला पाहिजे, ज्याने सुख भोगायचे त्याला काय करायचंय? त्यांना मारायचंय. म्हणजे का? पोटभर खायचं नाही म्हणजे का? चिंतन होत नाही म्हणजे झोप येते म्हणून उपाशी मारायचं. जिबीला काय खाऊ वाटलं की ते खायचं नाही, डोळ्याला काय पाव वाटलं ते पाहायचं नाही. म्हणजे काय? सगळे इंद्रियांना मारायचं. आणि मग ह्याच्यामध्ये कसे झाले सुख? म्हणून सर्वांसाठी प्रवृत्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे. म्हणून भरपूर कर्म करावे आणि स्वर्गप्राप्तीसारखी उत्तम फळे बघावी. काय म्हणते? भरपूर कर्म करावे, पुण्याची कर्म करावे आणि स्वर्गामध्ये जावा आणि भरपूर भोग बघावा स्वर्गातला, आणि इथे भरपूर विषयांचा भोग बघावा असं त्यांचं मत असतं कर्मवाद्यांचं. म्हणून संसार म्हणे ती माईक ते जाणावे केवळ मूर्ख संसारा वेगळे सुख नाही देख जीवाशी. ते काय म्हणते? अहो, संसाराला जर माईक म्हणावा ते मूर्ख आहेत. संसाराला माईक म्हणणारे म्हणजे काय? संसार हा मिथ्या आहे असे म्हणणारे हे मूर्ख आहेत. जीवाला संसारा वाचून दुसरे सुखच नाही. ते काय म्हणते? जीवाला संसाराशिवाय दुसरं सुख नाही, संसार हाच त्या जीवाचं सुख आहे असं त्यांचं मत.
म्हणून तर रात्रंदिवस पळत आहेत ना ते, का नाही पळत सांगा बरं. मग आता परमार्थ करणारा पळत नाही करा रात्रंदिवस, परमार्थ करणारा पण रात्रंदिवस पळतो, पण त्याच्या पळण्यामध्ये याच्या पळण्यामध्ये फरक आहे का. कारण ह्याचं पळणं कसं आहे प्रारब्धावर, जसं असं तसं फक्त करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. आणि ह्याचं पळणं कसं आहे, मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, काय मिळालंच पाहिजे असं आहे ते. म्हणून मनुष्याधिकारे सुखप्राप्ती या लागी देव मनुष्यत्व वांछिते, वेदांती मनुष्यत्व निंदिते, की भीती युक्ती मानावी. म्हणून मनुष्य देहामध्ये सुख मिळते, म्हणून देवादी देव घे मनुष्य जन्माची इच्छा करतात. बघा काय म्हणतात त्यांनी कुठं लावले आता, म्हणजे स्वर्गातले देव पण इच्छा करतात. म्हणजे काय, आपण मूर्ती लोकांमध्ये जन्माला जावं माणसाच्या, का जावं म्हणले, कारण त्याच्याकडे सुख भोगायला मिळतं म्हणजे, इंद्रियांना भोग भोगायला मिळते. पण त्याच मनुष्य जन्माचे हे वेदांती लोक निंदा करतात. बघा आपण असाच असणार हा मनुष्य जन्म, एवढा सोन्यासारखा मिळणारा, भोग भोगायला मिळणारा, पण वेदांतांनी काय केली, त्याची निंदा केली. म्हणजे देह कसा आहे म्हणले, घाण म्हणले, घाण, पापाचं भांडारे म्हणले ते, दुर्गंधीचं भांडारे म्हणले ते, असं देहाची निंदा केली म्हणले वेदांनी. देव खरा नाही म्हणले, देह काय नाही, देह खरा नाही म्हणले, तो आपला नाही, अशी वेदांतांनी निंदा केली म्हणले. आणि ह्यांनी तर सगळं सुख भोगायला मिळत आहे. म्हणून वेदे अधिकारो बोलिला, ते वेदोचे ही वेडा केला, याचे लागला जो बोला, तो नागवला सर्वस्वी. म्हणून तेव्हा त्यांचे मत खरे कसं काय मानावे आपण, कसं काय म्हणायचं, कर्मवादी म्हणतात काय, त्या वेदांचं मत खरं कसं काय म्हणायचं, कारण वेदांनी अधिकार सांगितला आणि त्या वेदालाच त्या वेदांताची वेडा ठरवावा. काय म्हणले, ते वेदाने अधिकार सांगितला आणि ते वेदालाच काय केलं, वेदांतांनी वेडा ठरवला. म्हणजे हे वेदच वेडा आहे म्हणले, म्हणजे कोण सांगतो, वेदच वेदाला वेडा म्हणतोय. म्हणून वेदाचे वेदवचन सर्वार्थी ते प्रमाण, मिथ्या म्हणते ते वेदवचन थोर सज्ञान हे झाले. म्हणून ह्या वेदांती लोकांच्या नादी जो लागला तो सर्वस्वी बुडाला असे समजावे. म्हणतात ना, अरे देवाचं ना तुझं वय काही देवदेव करायचं, देवाच्या नादी लागून काय तू काही येडा झाला का पार, आता कुणाचं भलं झालंय का देवाच्या नादी लागून, म्हणतात का नाही कर्मवादी लोक. ते म्हणते हे जे वेदांचा अभ्यास करतात ना, ते वेदांताच्या नादी लागून सर्वस्वाला बुडला, हा सगळ्या सुखाला, संसारिक सुखाला बुडाला असे समजावे म्हणले. म्हणून वेदवचन सर्वता प्रमाण आहे. हे वेदवचनालाही मिथ्या म्हणणार हे मात्र मुख्य ज्ञानी. बघा हे मात्र लय शहाणे म्हणे, काय वेदांचाच अभ्यास करायचा, वेदाला सांगायचं, वेदाला पण मिथ्या म्हणायचं, वेद मिथ्या, संसार मिथ्या, देह मिथ्या, सगळंच म्हणायचं आणि स्वतः मात्र विज्ञानी समजून घेतात. असं कोण म्हणतोय, कर्मवादी म्हणतात बरं का, हे खरं नाही मत सगळं, हे कर्मवादीचं मत आहे, हे शास्त्राचं मत नाही. शास्त्राने पूर्णपणे याला मुडीत काढलेलं आहे, पण त्यांनी शास्त्राला मुडीत काढले असं सांगू. म्हणून उद्धवाला भगवंतांनी सांगितलंय ना, अशा प्रकारच्या समाजामध्ये अनेक लोक आहे, यांच्यापासून सावध राहतो असे सांगणारे. मी कसा सतत काय त्याची आठवण करून देतोय की ना, आता आपल्याला परत आपल्याला खरं बाकी ते म्हणले काय भागवत म्हणजे तसं आलंय म्हणले, वेदन खोटे आहे, असं आहे तसं आहे, का नाही, असं नको व्हायला. म्हणून याशी मीमांसकाची वंदते, नाना परींच्या चाळीते युक्ती, आपले मत स्थापिते, ते मिथ्या निश्चिती उद्धवा. म्हणून अशी पूर्वमीमांसावाद्यांची म्हणजेच कर्मवाद्यांची बोलणी असतात. बघा जे कर्मवादी असतात ना, त्यांचं असं बोलणं असतं, अनेक युक्तिवाद करून त्यांनी काय केलं, आपलं मत मांडलेलं आहे, पण ह्या सर्वतोपरी खोटं आहे. ह्यांनी आतापर्यंत आपण जेवढं बघितलं ना, आता आज आपण जेवढं पाहिलं नाही, हे सगळं खोटं आहे असं भगवंतांनी उद्धवाला सांगितलं की तू खात्रीने ओळख म्हणले, हे सगळं कसं आहे, खोटं आहे, हे काही खरं नाही. कुणाचं, कर्मवाद्याचं मत, कर्मवाद्यांनी जे सांगितलंय ना ते सगळं खोटं आहे, काहीच खरं नाही. म्हणून लापनिकैसे मिथ्या त्यांचे मत, अंगीकारोनी प्रस्तुत, प्रपंच अनर्थता दावित, दृढ स्थापित वैराग्य. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अशा आता भगवंता कर्मवाद्यांचे मिथ्या शब्द पांगिते क्षणभर खरे आहे असे मानून काय होते आणि प्रपंच दुःखरूप कसा होतो हे दाखवून वैराग्याला दृढता देतात. आता एकनाथ महाराज काय सांगते, ठीक आहे, आपण जर गडीबऱ्यांचं मत खरं मागलं म्हणले, कर्मवाद्याचं खरं मागलं, जर खरं मागलं, कारण हे शब्द पांगित येतं म्हणले, क्षणभर आपण त्यांचं खरं मानू म्हणले, ठीक आहे, मग खरं जर मानलं तर हाच प्रपंच दुःखरूप कसा आहे. ज्यांनी हे प्रपंचाला सुख मानलं ना, पण जे हे सुख मानते तोच प्रपंच दुःखाला कारणीभूत कसा होतो ते दाखवून ते काय करतात, वैराग्य वाढवण्याचं, वैराग्य कशामुळे वाढन ते सांगण्याचा प्रकार करतात. पण ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी